संघ त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी अंबरनाथ तालुक्यातून आलेला हा संघ आज मात्र इगतपुरी या क्रीडांगणावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर अभिमान असावा, कारण तर टेनिस क्रिकेट हा विश्व आता खूप मोठं झालं आहे आणि कुठून कुठून संघ प्रवास करून आलेत याचं देखील सर्व क्रीडा रसिकांना देखील माहिती हवं. अगदी अंबरनाथ तालुक्यातून आणि बदलापूर विभागातून हा संघ आपल्याला पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची जिद्द आणि चिकाटी आजपर्यंत त्यांना इथपर्यंत पोहोचवली आहे. तर त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय तो करण आणि स्ट्राईक एंडवरती अनिल आणि विशाल ही सलामीची जोडी. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आहे. हलक्या हातानं सन्मान दिलाय मैदानाच्या आतमध्ये. तिकडे मात्र थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाबेवरती समाधान मानावं लागेल. अनिलनं थोडीशी केली छोटीशी सुरुवात. या छोटीशी सुरुवाताने श्री गणेशा केलाय धारोळ संघानं एक धाब्यावरती. म्हणजेच काय इथे सामना थोडासा मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला, धारोळ संघानं प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय का घेतलाय, तर त्यांनी अगदी 2 सामने पाहिलेत. अगदी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यावेळेस फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. पहिला धक्का लागलाय तो मात्र विशालच्या स्वरूपात. विशाल बॅक टू द डगआउट. तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टरला संधी. डीजे कार्तिक. अगदी दुसऱ्या चेंडूवरती करण न केलाय कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. यंदाच्या हंगामामध्ये करण या गोलंदाजानं खूप प्रभावित केलंय श्री गणेश बोर्ली या संघाकडून खेळत असताना. आज मात्र तो आपल्या गावासाठी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळतोय आणि आपल्या गावाचं नाव उंच रोशन करण्यासाठी तो देखील या क्रीडांगणावरती सज्ज झालाय. दुसऱ्या चेंडूवरती लागली विकेटची छडी. पाहूया तिसरा बॅटर आला इनॅट क्रमांकावरती. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय तिसरा चेंडू खेळण्यासाठी. तिसरा चेंडू आला यावेळेस डॉट. डॉट चेंडूची सांगता झाली. करण चांगली गोलंदाजी करण्याकरिता ओळखला जातो आणि चांगली गोलंदाजी करतोय तो. मात्र आजच्या दिवसामध्ये हा सुपर 8 मधील संघ सुपर 4 मध्ये दाखल करण्यासाठी हा चाललेला सामना. पाहूया पुन्हा एकदा चौथा चेंडू. यावेळेस दांडी गोल केली फलंदाज सुनील. माघारी परतावं लागेल. सुनील बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागलाय धारोळ संघाला. यस, तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टरकडे. डीजे कार्तिक. दोन धक्के लागलेत पहिल्या षटकामध्ये धारोळ संघाला. लिटर स्टार धारोळ हा संघ खूप दूरवरचा प्रवास केलाय मैदानाच्या आतमध्ये. तो देखील उराशी स्वप्न बाळगून आला असेल मात्र या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने अगदी उद्ध्वस्त करून टाकलंय. मात्र करण या गोलंदाजानं त्यांचा सलामीचे 2 बॅटर अगदी तंबूच्या आसऱ्याला धाडलेत. परंतु दूरवरतून संघ आलाय म्हणजेच नक्कीच त्यांच्याकडे देखील चांगला खेळ असेल आणि सुपर 8 मध्ये दाखल झालाय हा संघ. यावेळेस ओव्हर द कव्हर फटका खेळलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडेल तोपर्यंत मात्र तिकडे क्षेत्ररक्षक जाईल. उचलून चांगला थ्रो केलाय मैदानाच्या आतमध्ये आणि यस 2 धावा रोखू शकणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 3 या आकड्यावरती. 3 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्क्रीनचा जर विचार केला तर इगतपुरी टेनिस क्रिकेट चांगल्या पद्धतीनं आपलं काम करतंय मैदानाच्या आतमध्ये. वारंवार मात्र क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय श्री गणेशा बोर्ली या संघाकडून. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज होती. यावेळेस यष्टीरक्षक करतोय चुकी आणि सरळ चेंडू जाऊन पोहोचलाय तो मात्र आमच्या मान्यवरांच्या अगदी बॅनरला.
जाऊया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. चांगल्या पद्धतीचं करणनं चांगली गोलंदाजी केली. अगदी 7 धावा तब्बल खर्च केल्या आणि त्यानंतर 2 गडीच्या मोबदल्यात 7 धावा लिटल स्टार धारोळ या संघाची आपण पाहताय. अगदी शेवटच्या क्षणाला देखील संधी निर्माण करून दिली होती, परंतु यष्टीरक्षकांनी ती केलेली चुकी ही आपल्याला येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये कशा पद्धतीची मोजावी लागेल यावरती देखील लक्ष लागलं जाईल. कल्पेश आला यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती, हलक्या हातानं कट केला आहे, तिकडे मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. या फलंदाजाचा अगदी झेल सोडला होता, त्या झेलची किंमत काय आहे? लिटल स्टार धारोळ संघाकडून हा फलंदाज मात्र 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं आहे आणि तो बॅटर आता काय करू शकतो हे देखील इथून पुढं आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरा चेंडू घेऊन आपण पाहू शकाल. समोर बॅटर रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेस मात्र, आणि यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु पाहिजे तितकं टायमिंग होत नाही आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटरकडून. यावेळेस स्कोर कार्डचा जर विचार केला तर 9 धावा स्कोर कार्डवरती. या षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल आणि हा पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. म्हणजेच काय, इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशनचा नियम 9 चेंडूंचा पॉवर प्ले जमवला जाईल. आखू डबाचा चेंडू जरूर होता, पंचांचा इशारा आला, अतिरिक्त चेंडू म्हणजेच काय वाईट चेंडूची सांगता झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, वाईट चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांचा इशारा आलाय 1 बाउन्सचा. म्हणजेच पुन्हा एकदा जर अपटवार केला तर मात्र नो बॉल घोषित केला जाईल. अगदी आता गोलंदाजाला नियंत्रित केलं गेलं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसला आणि या कारणास्तव मात्र चेंडू आलाय तो डॉट. आता मात्र इथून क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं जाईल. श्री गणेशा बोरली या संघाला विनंती असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण थोडंसं पुन्हा एकदा चौथा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो कल्पेशला. आपण पाहताय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती कशा पद्धतीची गोलंदाजी करेल कल्पेश. पुन्हा एकदा जाऊया आपण चालू सामन्याकडे मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चौथा चेंडू लिटल स्टार धारोळ संघाचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 गडी गमावलेत आणि 2 गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 10 धावा जमू शकलाय स्कोर कार्डवरती. म्हणजेच या षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित असतील, धावा बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे विचार करावा लागेल. यावेळेस आडवा बाटनं फटका खेळलाय, सागर आलाय जेलच्या खाली, परंतु सागरनं केली चुकी. यावेळेस पहिला धन्यवाद. चांगलं गीत सादर केलंय मैदानाच्या आतमध्ये डीजे मास्टर डीजे कार्तिक. पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. चौकार खेळून काढलाय बॅटरनं. पुन्हा एकदा आडवा बाटनं फटका खेळला. यावेळेस लाला येतोय जेलच्या खाली, कुठली चुकी करणार नाही. पहिला चौकार आला तर नंतर कमबॅक. यस, पुन्हा एकदा करण आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. 2 षटक समाप्तीनंतर लिटल स्टार धारोळ संघाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले ते 14 या आकड्यावरती. 3-14 अशी परिस्थिती आपण पाहताय. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये सुशील. यावेळेस आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं.
गोलंदाज करण या गोलंदाजानं ज्यावेळी मात्र चेंज ऑफ पेस हाताळलेत ना, या गोलंदाजानं त्यावेळेस मात्र विकेटचा प्रयत्न जरूर केलाय मैदानाच्या आतमध्ये. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखला जातो श्रीगणेशा बोरली. या संघाकडून सातत्यानं मात्र तो विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर करतो. यावेळेस इनसाइड आउट फटका खेळलाय. झेलबादची संधी असेल आणि कुठली चुकी करणार नाहीये तिथे. पण पाहताय चांगल्या पद्धतीचा खेळ करत होता. एक चौकार ज्याच्या बॅटमधून जरूर आला होता तो देखील फलंदाज बाद झाला. नंतर करण आज मात्र विपक्ष संघाला सातत्यानं करंट देताना पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. विकेट आणि विकेट. आतापर्यंत 3 गडी गमावलेत त्याने. 7 धावा खर्च केल्यात. 8 चेंडूंवरती तब्बल 7 धावा खर्च करत असताना 3 विकेट घेतल्यात मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाला आता सुरुवात होऊन 2 चेंडू परिपूर्ण झालेत करणचे. योगेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर गतीचा चेंडू होता. मध्ये चेंडू जाऊन आदळला. अगदी पायावरती जाऊन आदळलाय चेंडू. हा वेळेस जर LBAचा जर असता कॉल तर यावेळेस नक्कीच अंपायरचं बोट अगदी आकाशाकडे झालं असतं. परंतु इथे एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. लेग बिफोरच्या साह्यानं एक धाव खात्यामध्ये जाऊन पोहोचेल. तब्बल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 15 या आकड्यावरती. 15 धावा स्कोर कार्डवरती लागत असताना आजच्या दिवसातील पुन्हा एकदा लो स्कोर सामना आपल्याला पाहायला मिळेल. कारण तर 2 सामने अगदी लो स्कोर पाहिलेत. हा सामना देखील तशा पद्धतीचा रंगेल का यावरती देखील लक्ष लागलं जाईल. आडवा बॅटनं घासून मारण्याचा प्रयत्न. आणि विनंती असेल की शिवाजी अडोळे आणि हरीश अडोळे यांना विनंती असेल की स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. अगदी स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. दोन्ही दादांना विनंती असेल. शिवाजी अडोळे आणि हरीश अडोळे कुठं असतील तर विनंती असेल कल्पेश भगत यांच्याकडून की स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तत्पूर्वी वळूया आपण चालू सामन्याकडे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी करण हा गोलंदाज. तब्बल 16 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय. खूपच लो स्कोर सामना झालाय मैदानाच्या आतमध्ये. हो फ्लिक ऑफ द रिस्ट परंतु फटका फसलाय. आणि आमच्या जवळच बसलेले असलेले कल्पेश दादा भगत खूप मोठे फॅन आहेत भावेश पवार यांच्या. सातत्यानं मात्र सध्या तरी भावेश पवार आपण ISPL मध्ये पाहताय. त्याला चांगला खेळ करतोय मात्र ISPL मध्ये तो. हो यावेळेस चेंडू थोडासा लेट खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. करणचा थोडासा वेगळा प्रयत्न होता. यावेळेस अगदी त्रिफळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता करणचा. परंतु तिथे मात्र एकच धाव आली आणि पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. 3 षटक समाप्तीनंतर लिटल स्टार धारोळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 17 या आकड्यावरती. म्हणजेच 5 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा स्कोर कार्डवरती जमावल्यात. 18 चेंडूंमध्ये तब्बल 17 धावा. पण पाहताय की उभरता सितारा गोलंदाजी ट्रॅकवरती येताना पाहायला मिळतोय. सोमनाथ याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सोमनाथ हा मात्र या संघाचा वेल फिनिशर म्हणून ओळखला जातो.
अगदी स्लॉग ओव्हर करतो, डेट ओव्हर करतो. आखू डबाचा चेंडू होता, झेलबादची संधी होती, परंतु झेल धरतीला दान झालाय मैदानाच्या आतमध्ये. जीवन दान दिलंय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फलंदाजाला. सोमनाथची चांगली गोलंदाजी होती, परंतु तिथे झेल ड्रॉप झालाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 धावा स्कोर कार्डवरती. 18 धावा लागल्यानंतर थोडासा लिटलशा धारोळ संघाला आता धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडूंमध्ये तब्बल 25 ते 30 धावा कुटाव्या लागतील, अन्यथा मात्र सामना देखील लो स्कोर होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहूया सोमनाथ. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय मैदानाच्या आतमध्ये. गॅपच्या साह्यानं चेंडू वेगानं ट्रॅव्हल होईल. यावेळेस सुशीलच्या बॅटमधून मात्र चौकार पाहायला मिळतोय. निलेश अडोळे हे देखील या स्पर्धेला जोडले गेले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तर येऊन स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. तत्पूर्वी आपण फ्री हिटची संधी होती, फलंदाजानं मिस केली आहे सुशील या बॅटरनं. सुशील या बॅटरनं अगदी फ्री हिटची संधी मिस केली आहे मैदानाच्या आतमध्ये. 23 धावा स्कोर कार्डवरती तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोमनाथ याचा तिसरा चेंडू आखू डबाचा चेंडू होता, फटका फसलाय. सागर आलाय झेलच्या खाली आणि सागर कुठली चुकी करणार नाही. पुन्हा एकदा धक्का लागलाय तो मात्र लिटल स्टार धारोळ या संघाला. बॅक टू द डगआउट. तब्बल 6 धक्के लागले ते मात्र लिटल स्टार धारोळ संघाला. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नरेश. नरेश आपण पाहू शकाल इनॅट 7 नंबरवरती आपण त्याला फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलंय. तब्बल 23 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय. अजून येणारे 9 चेंडूंमध्ये किती धावा जमवण्यात यश येईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ चौथा चेंडू कशा पद्धतीचा हाताळेल यावरती देखील सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष लागलं जाईल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर चुकी केली आहे. यावेळेस यष्टीरक्षक बीट झालाय आणि सरळ चेंडू जाऊन आदळलाय आमच्या मान्यवरांच्या बॅनरला. 4 धावा आल्या आहेत बाईकच्या स्वरूपात. 4 धावा खूप आता महत्वपूर्ण ठरतील. एकदा जाऊया आपण पुन्हा एकदा जाऊया आपण मॅच मध्ये. तब्बल आता मात्र थोड्या जास्तीच्या धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ या गोलंदाजांना. अगदी बाईकच्या स्वरूपात चौकार पाहायला मिळाला. अगदी 27 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय. पुन्हा एकदा या षटकातील अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. 5वा चेंडू यावेळेस बॅटची लिडिंग एज, परंतु तिथे झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर होता. तिथे मात्र यष्टीरक्षकाने केली चुकी. म्हणजेच काय, सोमनाथ याचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 4थ्या षटकातील चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु क्षेत्ररक्षकानं अगदी साथ दिली नाही आहे सोमनाथ या गोलंदाजाला. स्ट्राईक एंडवरती नरेशला पण पाहताय. नरेशने पाहता पाहता चांगला खेळ करायला सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस चांगला कट केलाय चेंडू, अगदी गॅपच्या साह्यानं ट्रॅव्हल होईल, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, सरळ चेंडू निघून चाललाय मात्र. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. हरी आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. अगदी सोमनाथची थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली, कारण तर त्या ओव्हरमध्ये अगदी 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, म्हणजेच जास्तीच्या धावा खर्च केल्यात. 31 धावा स्कोर कार्डवरती झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. अजून देखील 10 ते 15 धावा जर जोडल्या या षटकामध्ये तर मात्र सामना रफ अँड टफ होईल, कारण तर सकाळच्या सत्रामध्ये अगदी धावा होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जाऊया आपण चालू सामन्याकडे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ओ यावेळेस हलक्या हातानं कट केलाय, डायरेक्ट हिटची संधी असेल, फलंदाज बाद होईल का? ओ यस, यावेळेस फलंदाजाला तंबूचा आसरा परतावा लागेल. अगदी आपण पाहताय चांगलं गीत सुमुदीर आपल्याला पाहायला मिळतंय. बुलाती है मगर जाने का नाही. परंतु मित्रांनो, क्रिकेट जर बोलवत असेल तर नक्कीच जा. कधी आपल्या धोका न देणारा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेट. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस आखूटप्प्याचा चेंडू टॅप केलाय, झेलची संधी असेल, यावेळेस फलंदाज बाद होईल तंबूच्या अस्त्राला. लिटल स्टार आहे, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी मानावी लागेल हरी या गोलंदाजाची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, रुपेश. पुन्हा एकदा जाऊया आपण सामन्याकडे. कशा पद्धतीची मात्र लढत, बॅटची लिडिंग एज आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची संधी, यावेळेस करण केली थोडीशी चुकी. जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र यावेळेस फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं असतं, परंतु एक धाव आली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक इनवरती आपण फलंदाज पाहताय अजयला. अजय कशा पद्धतीची मात्र फटकेबाजी करेल. 32 धावा तब्बल स्कोर कार्डवरती. आणि जो प्रेक्षक राजा जोडला आहे त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल, कारण तर स्पर्धेचा तुम्ही आस्वाद घेण्यासाठी आलात तर तुमचं देखील स्वागत होणं गरजेचं आहे. यावेळेस अजयला देखील तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. 9वा धक्का लागलाय लिटल स्टार धारोळ संघाला.
पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहताय तिकडे 5वा चेंडू डॉट आलाय मैदानाच्या आतमध्ये. लिटल स्टार दारोळ संघाची परिस्थिती थोडीशी महागडी ठरली आहे, कारण तर तब्बल एकच धाव खर्च केली आहे हरी या गोलंदाजांना. या षटकातील शेवटचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आला षटक समाप्तीचा. तब्बल 5 षटक समाप्तीनंतर लिटल स्टार दारोळ संघानं आणि इथे रिव्ह्यूची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, फेअर डिलिव्हरी असेल. निर्धाव चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांचा अगदी योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. म्हणजेच 5 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 32. अगदी 5 षटक समाप्तीनंतर दारोळ संघानं बनवल्या त्या मात्र 32 आणि 33 धावांचं आव्हान ठेवलंय ते मात्र श्री गणेशा बोर्ली ए संघासमोर. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे. चांगला मोलाचं सहकार्य केलंय त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर दुसऱ्या अगदी व्यक्तिमत्वाकडे आपण जाऊया. माननीय श्री प्रशांत दादा शेठ कडू यांनी देखील या स्पर्धेला चांगलं मोलाचं सहकार्य केलंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पुन्हा एकदा आपण एक चांगल्या व्यक्तिमत्वाकडे वळूया. या स्पर्धेला देखील मोलाचं सहकार्य केलंय माननीय श्री गोरख भाऊ बोडके यांनी देखील या स्पर्धेला चांगलं मोलाचं सहकार्य केलंय. तर नंतर आपण वळूया माननीय श्री योगेश भाऊ भागडे यांनी देखील या स्पर्धेला चांगलं मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या व्यक्तिमत्वाकडे आपण जाऊया. माननीय श्री निलेश भाऊ काळे यांनी देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर दुसऱ्या व्यक्तिमत्वाकडे जाऊया. माननीय श्री रामदास दादा भाऊ गव्हाणे यांनी देखील या स्पर्धेला चांगल्या पद्धतीचं मात्र मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पुढच्या व्यक्तिमत्वाकडे जाऊया. माननीय श्री बाळाभाऊ गव्हाणे यांनी देखील या स्पर्धेला चांगल्या पद्धतीनं मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि माननीय श्री संदीप भाऊ जाधव यांनी देखील या स्पर्धेला खूप मोलाचा वाटा राहिला, त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं देऊया आपण शुभेच्छा. आणि माननीय श्री संजय भाई इंदुलकर यांनी देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया आपण पुन्हा एकदा एक व्यक्तिमत्व. माननीय श्री कावजी दादा ठाकरे यांनी देखील या स्पर्धेला चांगल्या पद्धतीचं मोलाचं सहकार्य केलं आहे. पुन्हा एकदा वळूया माननीय श्री आणि पुन्हा एकदा आपण राहिलेल्या मान्यवरांकडे देखील वळू. तत्पूर्वी जाऊया आपण मॅचकडे. चांगली मॅच अगदी मैदानाच्या आतमध्ये रंगेल यातील मात्र काही शंका नाही. तब्बल 30 चेंडूंवरती 33 धावांचं आव्हान. पुन्हा एकदा स्ट्राईकिंगवरती आपण पाहताय फलंदाज हरी आणि लाला हरी स्ट्राईकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यावेळेस ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता बॅटरनं, परंतु तिथे निर्धाव चेंडू आलाय. विशालची चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. लिटल स्टार दारोळ संघाकडून टाळ्यांचा कडकडाटमध्ये सुरुवात केली आहे. श्री गणेशा केलाय तो मात्र निर्धाव चेंडूना. पुन्हा एकदा जाऊया आपण चालू सामन्याकडे. कशा पद्धतीची मात्र लढत होईल. 33 धावांचं आव्हान असेल. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता.
एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. निर्धाव चेंडू येण्याचा प्रयत्न जरूर करतोय गोलंदाज, परंतु एकेरी धावेनं श्री गणेशा झालाय तो मात्र श्री गणेशा बोरली संघाचा. 2 चेंडूनंतर 1 धाव आपल्याला पदार्पण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि या संघाचा अगदी धारणहार आणि कर्णधार आता मात्र सलामीला आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय लाला, नाम तो सुनाई होगा. पाहूया कशा पद्धतीची मात्र फटकेबाजी करेल तो आपल्या संघासाठी टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. 33 धावांचं आव्हान आहे. 1 धाव तर बनली आहे मैदानाच्या आतमध्ये तब्बल 2 चेंडूंवरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावताय, सर्कलच्या सहाय्यानं फटका खेळला होता. 2 चेंडू अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी बुड्यामध्ये पडला. क्रिकेट असोसिएशनचे माननीय श्री सोमनाथ भाऊ वारगडे यांचं देखील आगमन झालंय. तर विनंती असेल की स्टेजवर वरती विराजमान व्हायचं आहे. पुढचा चेंडू यावेळेस फटका चाललाय मात्र तिकडे जमिनीलगत गरंगळत शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू उचलून फेक करेल. तत्पूर्वी मात्र तिथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. चौथ्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 4 या आकड्यावरती. 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांनी आज तुडुंब गर्दीम केली आहे, कारण तर आज रविवार म्हटल्यानंतर सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवसामध्ये प्रत्येक प्रेक्षकांनी हजेरी लावली आहे. कोणी अगदी कामावरून तर कोणी अगदी कामधंदा सांभाळून क्रिकेटकडे येत असतं. आणि या सर्वांना देखील हॅट्स ऑफ असेल की क्रिकेटकडे येणारा प्रत्येकाला मात्र घरापासून थोडासा टॉन्ट असतं, परंतु क्रिकेट आहे तोपर्यंत मात्र प्रत्येक खेळाडू थोडासा मात्र तरतरीत असतो. आणि आपल्या यावेळेस 1 धाव आली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 1 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 5. विशालनं चांगली गोलंदाजी केली, 5 धावा खर्च केल्यात, परंतु गडी गमावण्यात त्याला अयशस्वी ठरलाय मैदानाच्या आतमध्ये. आता सुशील आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. उंच पुरा असलेला हा खेळाडू, अगदी फलंदाजीसाठी देखील संधी मिळाली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. आता मात्र गोलंदाजीमध्ये त्याला आपली लय दाखवावी लागेल. खूप दूरवरचा प्रवास करून आलेला हा संघ अंबरनाथ तालुक्यातून, म्हणजेच जवळजवळ विचार केला तर रायगड ठाणे या गेला. पुन्हा एकदा होईल सज्ज. कट करण्याचा प्रयत्न होता हरीचा. 1च धावेवरती विशाल आलाय. चेंडूवरती 1च धावेवरती समाधान मानावं लागेल. अगदी 33 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे 30 चेंडूंमध्ये तब्बल 33 बनवायच्यात. 3 धावा एक्स्ट्राच्या आहेत, परंतु कशा पद्धतीचा सामना रंगेल. 6 धावा तर बनल्यात. 7 चेंडूवरती 6 धावा बनल्यात मैदानाच्या आतमध्ये. सुशील जर्सी नंबर 14 आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये, त्याला लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय, म्हणजेच कॅमेरामॅनच्या एंडच्या दिशेनं तो फटकेबाजी करेल. आता तिकडे लाला उचलण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये. दूरवरती क्षेत्ररक्षक आहे योगेश. तत्पूर्वी मात्र 1च धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेने आता संघर्ष चाललाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो तब्बल मात्र 7 या आकड्यावरती. 7 धावा स्कोर कार्डवरती झाल्यानंतर संघाची धावसंख्या पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडू आहे, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र तिकडे सध्या तरी मात्र सर्कलच्या साह्यानं धावा बनवण्यात यश येतंय. मात्र दोन्ही बॅटर हरी आणि लाला 8 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय. आणि यावेळेस सर्कल मात्र संपलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे जर विचार केला तर आता जो धावांचा वेग वाढवण्याचा जो प्रयत्न होता ना बोरली संघाकडे, तो संपला गेलाय. आता सिंगल डबल धावा येतील मैदानाच्या मध्ये, अन्यथा मात्र बाउंड्री लाईनला चेंडू क्लिअर करावा लागेल. 9 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा जमल्यात, म्हणजे सामना अजूनही बॅलन्स आहे. लो स्कोर सामने सातत्यानं मात्र या क्रीडांगणावरती रंगलेत, याची देखील सर्व क्रीडा रसिकांनी दक्षता घेतोय. सकाळपासून मात्र गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सुपर 4 मध्ये मात्र पहिला संघ दाखल झाला रायपाडा 11, त्यांच्या नंतर संघ झाला लकी बॉईज खैरगाव. आणि या सामन्यामध्ये कोणता संघ दाखल होईल यावरती देखील सर्व प्रेक्षकांच्या लक्ष लागला जातील. 33 धावांचं आव्हान आहे. अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न हलक्या हातानं चेंडूला पाडलाय. योगेश आलाय चेंडूवरती. तत्पूर्वी मात्र चांगला थ्रो पाहायला मिळाला मैदानाच्या मध्ये. बॅकअप होतं, बॅकअप अगदी 4 सामने झाल्यानंतर, म्हणजेच यापुढील सामना होईल त्यानंतर ओपनची फायनल खेळवली जाईल.
याची देखील सर्व इगतपुरी आणि त्रिंगळवाडी संघाने तयार राहायचं. यापुढील सामना होईल, त्यानंतर लगेचच सामना होईल, फायनलचा सामना होईल. म्हणजेच दोन संघ आहेत, तयार राहायचं मित्रांनो. ओपनची फायनल म्हटल्यानंतर प्रेक्षक देखील तुडुंब गर्दी करताय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं अगदी योगेश दादा यांच्याकडून आणि कल्पेश दादा यांच्याकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. कारण तर तुम्ही या स्पर्धेची शोभा वाढवताय. खऱ्या अर्थानं प्रेक्षक नसतील तर मजा नाही आहे क्रिकेट या खेळाला, परंतु प्रेक्षक हे मात्र उचलून धरतात ही स्पर्धा. आणि प्रेक्षकांनी आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत देखील ही स्पर्धा उचलून धरली आहे. मानाची स्पर्धा आपण पाहताय, आमदार चषक इगतपुरीमध्ये. आणि मानाच्या स्पर्धेला अगदी मानाचं इथं दिलं जात आहे पूर्णपणे. सर्व खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्व क्रीडा रसिक देखील या स्पर्धेला जोडलेत. तर तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. लाला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती कशा पद्धतीची फटकेबाजी करेल. सुशील ऑन साईडच्या दिशेनं शपल होऊन उडवलाय. झेलबाची संधी असेल, विशाल आलाय आणि विशाल कुठली चुकी करणार नाही. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट त्यांनी टिपलाय झेल. लालाचा खेळ संपलाय. यस, डीजे मास्टरला देऊया आपण थोडीशी संधी. सामन्याकडे आपण वळूया. जितेंद्र आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि बोर्ली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू त्याच्यावरती सातत्यानं मात्र नजरा लागल्या जातात. तो गोलंदाज सध्या तरी आपण आणि कल्पेश दादा विनंती असेल की दशरथ भाऊ बागडे यांना विनंती असेल की स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. अगदी तुमचं देखील या स्पर्धेला जोडले गेले तर तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अगदी योगेश भाऊ आडोळे यांच्याकडून विनंती असेल की स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. हरी याने चांगल्या पद्धतीचा फटका खेळलाय, मात्र 2 धावांचा प्रयत्न जरूर केलाय मैदानाच्या आतमध्ये. तिसरी देखील धाव होईल का? तिसरीचा प्रयत्न केलाय, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का? यावेळेस हरीला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. दुसरा धक्का लागलाय मात्र श्री गणेशा बोर्ली या संघाला. बारा धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कल्पेश. कल्पेशकडून आता अपेक्षा वाढली असेल. करण आहे आता खेळपट्टीवरती सज्ज. ऑन साईडच्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न. मॅचची गोल्डन विकेट यावेळेस तंबूच्या आसऱ्याला परतली आहे.
आता वेळे मात्र करण उभा राहतो, परंतु अजूनही मात्र या मॅचचा अगदी वेल फिनिशर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सोमनाथ. सातत्यात मात्र कमी वयामध्ये या खेळाडूने देखील यंदाच्या हंगामामध्ये प्रभावित केलंय. तो मात्र अगदी बोर्ली संघाचा वेल फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. तो सध्या तरी मात्र मैदानाच्या आतमध्ये आला आहे. ह्या वेळेस डॉट डॉट आणि डॉट चेंडूची सांगता झाली या मैदानाच्या आतमध्ये. लाऊड अपील केली होती, परंतु ती पंचांनी अगदी फेटाळून लावली या मैदानाच्या आतमध्ये. सामना थोडासा फसत चालला आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जितेंद्रनं काय कमालीची गोलंदाजी केली आहे. तब्बल फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, अप्परकट फटका पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होईल. फटका शेवटच्या क्षणाला चांगला आलाय मात्र सोमनाथ त्याच्या बॅटमधून. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती वाढ होईल. धावफलक अगदी जाऊन पोहोचेल ते मात्र 16 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील हा देखील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अगदी मी उल्लेख केला की हा मात्र वेल फिनिशर म्हणून ओळखला जातो अगदी श्री गणेशा बोर्ली संघाकडून, आणि त्याची वेल फिनिशरची भूमिका काय आहे ती मात्र आज दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला येत असताना रूम बनून हा फटका खेळलाय. तिकडे मात्र चुकी होती एका सुशीलकडून, परंतु यावेळेस देखील 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. चांगली गोलंदाजी राहिली, परंतु फलंदाजी लाजवाब राहिली. जो अगदी धावा थांबवल्या होत्या ना त्या धावा खर्च केल्यात, आणि पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मात्र आणि यापुढील मॅचचा मी माननीय श्री धनराज भाऊ मसमे यांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण जायचं आहे. पुढील संघ असेल तो मात्र जयदुर्गा जांबवाडी, आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय गुरुदेव गोळीबार मैदान. आणि धनराज भाऊ मसमे यांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी तिथे आमंत्रित करतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते मात्र 18 या आकड्यावरती. 18 धावा स्कोर कार्डवरती. 3 गड्याच्या मोबदल्यात आता 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुशीलला आणलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये, आणि टॉस करण्यासाठी तिकडे मान्यवरांना विनंती असेल की माननीय श्री या स्पर्धेला जोडले गेले धनराज भाऊ मसने यांनी विनंती असेल की टॉस करून घ्यायचा आहे. तत्पूर्वी मात्र कॅमेरामॅननी थोडंसं फोकस करायचं आहे. सामना थोडासा पंच थांबवायचा आहे. टॉस केला जाईल या मॅचच्या अगदी जय दुर्गा जांबवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, आणि त्यानंतर जय गुरुदेव गोळीबार मैदान या संघाच्या कर्णधाराला देखील विनंती करेल. चला मित्रांनो, दोन्ही कर्णधार फास्ट. सामना थांबलाय तुमच्यासाठी अगदी. त्यानंतर लगेच तिथे टॉस केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅन फोकस करायचा आहे. आमचे आयोजक तुमचा वेट करताय. तिकडे कर्णधार आलेत जय दुर्गा जांबवाडीचे गोटू, आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोळीबार मैदान हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. माननीय श्री या स्पर्धेला अगदी जोडले गेले धनराज भाऊ मसमे यांच्या हस्ते टॉस केला जातोय. ते टॉस केला जातोय. पाहूया टॉस कोणाच्या दिशेने. अगदी जय दुर्गा या संघानं टॉस जिंकला आणि निर्णय पेंडिंग असेल तोपर्यंत जाऊया आपण चालू सामन्याकडे. सुशीलला आणलं गेलंय. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती आपल्याला कल्पेश पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न तर जरूर असेल. एक धाव तर परिपूर्ण केली आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि एकच धावेवरती यस जय दुर्गा जांबवाडी या संघानं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. 12 चेंडू 15 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. सामना एका धावेने फसत जाईल, कारण तर यावेळेस हलक्या हाताने पुन्हा एकदा सन्मान दिला आहे बॅटर सोमनाथ या बॅटरने. 2 चेंडू 2 धावा खर्च केल्या सुशील या गोलंदाजानं. म्हणजेच सामना विचार केला तर 20 धावा तब्बल. अजूनही 13 धावांची गरज आहे. 10 चेंडू 13 धावा. सामना थोडासा जवळ आहे, परंतु या क्रीडांगणाचा जर विचार केला तर धावा बनत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळलाय फलंदाजानं यावेळेस केली चुकी, आणि योगेशनं टिपलाय झेल. सामन्याची पुन्हा एकदा कल्पेश मॅचला कलाटणी. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कार्तिककडे.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली या मैदानाच्या आतमध्ये. सामना थोडासा फसत चाललाय श्री गणेशा बोर्ली या संघाकडे, कारण तर विचार केला तर दारोळ संघ, मी अगदी म्हटलं होतं 30 ते 35 धावा जर स्कोर कार्डवरती लगावल्या तर सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल. आता चित्र थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, त्याचीच विकेट थोडीशी धोक्यात आहे. यावेळेस अजयनं टिपलाय जेल, सागरला तबूचा आसरा परतावा लागेल. पुन्हा एकदा विकेटची छडी. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्ञानेश्वर आपण पाहताय यावेळेस 7 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये फसलाय. सुशीलनं केलेलं कमबॅक, वाह, लाजवाब गोलंदाजी केली. तब्बल आतापर्यंत 11 चेंडू हाताळलेत आणि 7 धावा खर्च करत असताना 3 गडी गमावलेत. म्हणजेच काय, इथे पूर्णपणे धावा धावा आणि धावांचा अगदी पाऊस होता ना, तो आता मात्र थोडा थेंबा थेंबाने कमी केलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि डीजे मास्टरने देखील रंगत भरली या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा जाऊया सुशील. पुन्हा एकदा बॅटच्या टो एंडला फटका फसला आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक नाही. चांगला थ्रो मानावा लागेल. यावेळेस सोमनाथ स्ट्राईक घेण्यासाठी तडपडतोय मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांचा इशारा आला आहे षटक समाप्तीचा. 4 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र तब्बल 21 या आकड्यावरती. 6 चेंडू 12 धाव्यांची गरज असेल. 6 चेंडू 12 धाव्यांची गरज असताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण तर क्रिकेट हा असा खेळ आहे, कधी कधी मात्र 6 चेंडू 1 धाव देखील डिफेंड केली जाते. 1 चेंडू 6 धावा लागत असताना देखील फलंदाज षटकार मारतात, कारण तर समुद्राकडे मोठं सामर्थ्य असं संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद असते. तो समुद्र एका तेलाच्या थेंबाला देखील बुडवत नाहीये. आणि विनंती असेल की खेळाडू कक्ष ते फक्त खेळाडूंसाठी आहे मित्रांनो, तिथं बाहेरचे प्रेक्षक बसू शकत नाहीये. प्रेक्षक नाराज होऊ नका, आपण दुसऱ्या साईडला बसू शकतात. अगदी मान्यवरांची विनंती असेल आणि ते पिवळ्या पट्टीवरती मित्रांनो बसू नका, विनंती असेल. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस असल्या कारणास्तव मात्र आतापर्यंतचे 8 दिवस चांगल्या पद्धतीने रंगलेत, तर शेवट थोडासा खराब करू नका, विनंती असेल. आणि बोर्ली संघाला विनंती असेल की खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्या योगेशदादा अडोळे यांच्याकडून विनंती असेल की खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. बोर्ली संघाला विनंती असेल. आणि बाहेरच्या खुर्च्या देखील खेळाडू कक्षामध्ये घ्यायचं. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू व्यतिरिक्त कोणी बसायचं नाही याची दक्षता घ्यायची सर्व क्रीडा रसिकांनी देखील आणि सर्व खेळाडूंनी देखील. 6 चेंडू आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं तिकडं मित्रा, सॉरी लाईनमॅन. पाहूया पुन्हा एकदा सामना कशा पद्धतीचा रंगेल. योगेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. 6 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. यावेळेस मोठा फटका खेळला आहे, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु झेलची चान्सी होईल का. यावेळेस मात्र 2 धावा तर यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा 2 धावा. सोमनाथ नॉन स्ट्राईक एंडसाठी तडपडतोय मैदानाच्या आतमध्ये. या संघाचा मात्र वेल फिनिशर म्हणून ओळखला जातो सोमनाथ. कित्येक सामने मात्र 1 चेंडू 5 धावा लागत असताना सोमनाथ याने मारलेला तो षटकार. आणि त्यानंतर बोर्ली संघानं अगदी प्रथम पारितोषिक कोरलं होतं रायगड नगरच्या क्रीडांगणावरती. तो सोमनाथ अजूनही मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 10 धाव्यांची गरज. हलक्या हाताने कट दिलाय, कलात्मक क्लास आणि तदनंतर कलात्मक आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 चेंडू 9 धाव्यांची गरज. सामना पुरेपूर आता मात्र थोडासा चुरस आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ आहे तोपर्यंत अजूनही सामना श्री गणेशा बोर्ली ए संघाकडे आहे, परंतु योगेश लिटल स्टार धारोळ संघ सातत्यानं मात्र
रायगड आणि ठाण्यामध्ये हा संघ क्रिकेट खेळत असतो. कर्जत तालुक्यामध्ये सातत्यानं हा संघ क्रिकेट खेळत असतो. आज मात्र इगतपुरी तालुक्यात आलात, म्हणजेच एक जिल्हा ओलांडून आलाय. यावेळेस मोठा फटका खेळलाय समोरच्या दिशेने, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. सुशील आलाय चेंडूवरती, पाहिजे तसा फटका कनेक्ट झाला नाही, परंतु 2 धावा देखील चांगल्या पद्धतीच्या यशस्वीरित्या होतील. आणि यावेळेस आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 26 या आकड्यावरती. 3 चेंडू 7 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला तर मॅच बनू शकते मैदानाच्या आतमध्ये, परंतु पाहूया सामना हा शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार आहे. मी अगदी अगोदरच म्हटलं होतं, यावेळेस निवडणुकीच्या अगदी निकाल अगोदर लागू शकतो, शाळेचे रिझल्ट अगोदर लागू शकतात, परंतु क्रिकेटचा जो सामना आहे तो शेवटच्या क्षणालाच लागतो कधी पण. आपण कोणत्याही मैदानावरती आखू डब्याचा चेंडू, झेलची संधी असेल, झेल पकडला तर मॅच बनली. आणि यावेळेस झेल पकडलाय. पूर्णपणे कलाटणी आपल्याला पाहायला मिळाली. पूर्णपणे सोमनाथ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत पोलीस संघाला अपेक्षा होती, परंतु सोमनाथ देखील साधा आणि सोपा झेल देऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 2 चेंडू 7 धावेची गरज. सामना खूप मजामध्ये रंगलाय, कारण तर प्रेक्षकांची देखील उल्लडबाजी आपल्याला पाहायला मिळते. क्रीडा रसिकांच्या गोल मैदानाच्या बाहेर हळूहळू गर्दी वाढेल, कारण तर पहिल्या राऊंडचे सामने नंतर सेकंड राऊंडमध्ये सामने जातील तोपर्यंत गर्दी वाढेल. आणि डॉट चेंडू आलाय, म्हणजेच काय, इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सामना धारोळ संघानं पूर्णपणे आपल्या विपक्षामध्ये खेचून आणलाय. जर षटकार मारला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, या स्पर्धेचा नियम आपण पाहताय. परंतु गौरव आपण पाहताय, गौरवने जर हा षटकार मारला तर इथे विजयाची चाहूल नक्कीच असेल सुपर ओव्हरमध्ये श्री गणेशा बोरली या संघाला, कारण तर लिटल स्टार धारोळ संघ देखील दूरवरचा प्रवास केलाय, तर तो देखील सांगतोय उराशी स्वप्न अगदी बाळगून आलेला संघ कधीच हार मानत नाहीये, कारण तर ते शेवटच्या क्षणापर्यंत लढलेत. अगदी 33 धावांचं आव्हान झालं होतं, त्यावेळेस असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटचा हा खेळ हा देखील संघ सांगतोय इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवण्यासाठी दूरवरचा प्रवास केलाय. त्यांनी देखील सांगताय योगेशनं अगदी 12 धावा डिफेंड करण्यासाठी तो गोलंदाजी ट्रॅकवरती आला, आणि आतापर्यंत मात्र खूप धावा खर्च 5 धावा खर्च केला. 1 चेंडू 7 धावांची गरज. आपण पाहताय गौरवने जर षटकार आला, यावेळेस दांडी गुल. सामना इथे जिंकलाय मात्र लिटल स्टार धारोळ संघानं. अभिनंदन लिटल स्टार धारोळ संघ. आणि हार्ड लक